फक्त मराठीच नव्हे तर साऱ्या भारतीयांच्या, विशेषतः दक्षिणेतील माणसांच्या मनात बर्फाचे आकर्षण असते. बर्फाने झाकलेल्या जमिनीचा विचारही त्यांनी कधी केलेला नसतो. बर्फाने झाकलेले डोंगर उतार पाहण्याचे सुप्त आकर्षण माणसांना हिमालयात ओढून नेत असते. हिमालयातील परिसरात फिरायला गेल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडलेला बर्फाचा थर दिसत राहतो. हा अनुभव आपल्यासाठी नवीन असतो. परिणामी त्याचे कौतुक वाटत राहते. किंबहुना बर्फाचे हे कौतुक पाहण्यासाठीच माणसे हिमालयातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी बाहेर पडत असतात. खूप उंच डोंगरावरून ओघळणारा बर्फ पाहताना मनाला सुखसंवेदना होत असतात, पण समाधान मात्र होत नाही. बर्फात हात घालून त्याचा चुरा उडवण्याची संधी कधी एकदा मिळेल याची प्रतीक्षा मन करीत राहते. भारतीय माणसांवर चित्रपटांचा पगडा आहे. सिनेमांमधून बर्फात बागडणारे नायक नायिका साऱ्यांनी पाहिलेले असतात. हा अनुभव आपल्याला एकदा तरी मिळायला हवा असे माणसांना वाटत असते. बर्फाच्या सान्निध्यात वावरण्याची संधी कधी एकदा मिळते याची वाट पाहिली जात असते. लेह लडाखच्या सहलीत बर्फाच्या सान्निध्यात वावरण्याचा, त्यामध्ये खेळण्याचा अनुभव 2 वेळा घेता आला. त्या जागी फार वेळ थांबता आले नाही. बर्फाळ हवा साऱ्यांनाच मानवते असे नाही. सहल संयोजकाला सर्वांचीच काळजी घ्यायची असते, पण बर्फाच्या लादी शेजारी उभे राहण्याचा अनुभव साऱ्यांना मिळायला हवा याची जाणीव संयोजकाला असते. योग्य सुरक्षित असणाऱ्या बर्फाच्या लादी शेजारी गाडी थांबवण्यात आली. गाडी कधी एकदा थांबते, पर्यटक त्याची वाटच पाहत होते. संधी मिळाल्यावर प्रत्येक प्रवाशाने बर्फाच्या लादीला हात लावून पाहिला. लादीवरील बर्फाचा चुरा खरवडून काढला. गार असणारा चुरा हातात घेतला. त्याचा थंडपणा अनुभवला. तो हवेत उडवून झेलून बघितला. दुसऱ्याच्या अंगावरही बर्फाचा चुरा उडवला. त्याचा थंडपणा अंगावर सुखद शिरशिरी आणीत होता. 6 वर्षांच्या सायेशानेही बर्फाचा चुरा काढण्याचा प्रयत्न केला. हात गारठल्यावर ती मागे आली. श्रीजाच्या आठवणीत काहीच राहणार नाही, पण मोठी झाल्यावर बर्फाच्या लादीजवळचा फोटो तिला पाहता येईल. 6 वर्षांच्या सायेशापासून 70पर्यंत पोचलेले सारे पर्यटक बर्फाच्या लादीच्या सान्निध्यात वावरण्याचा आनंद लुटत होते. हवा हवासा वाटणारा हा अनुभव दीर्घकाळपर्यंत सुखावीत राहील. बर्फाच्या सान्निध्यात वावरण्याचा अनुभव हा आता इतिहास झाला आहे, पण स्मरणसुखात तो कायमसाठी नोंदवला गेला आहे. फोटो व्हिडिओमुळे तो कधीच पुसला जाणार नाही. याची चित्रे पुढे कधीही निवांतपणे पाहता येतील. पँगॉंग लेकवरून परत येताना झऱ्याच्या प्रवाहावर साठलेला बर्फाचा थर पाहता आला. छांगला पासच्या घाटमाथ्यावर बरेच बर्फ होते, पण ते रस्त्यापासून दूर थोडे उंचावर होते. त्या जागी चढून जाणे शक्य नव्हते. त्यामध्ये बराच वेळही गेला असता. 17-18 हजार फूट उंचीवर गेल्यावर सभोवताली पसरलेल्या बर्फाचा अनुभव निश्चितपणे घेता येतो. ज्यांना बर्फाच्या सान्निध्यात जास्त काळ वास्तव्य करायचे आहे त्यासाठी वेगळ्या सहली काढल्या जातात. त्या सहलीत सहभागी होण्याएवढा फिटनेस आपल्याकडे आहे का? त्यासाठी मानसिक तयारी महत्त्वाची असते. मन खंबीर असेल तर वयाचे बंधन नाही, बर्फाच्या सान्निध्याचा अनुभवही घेता येईल. तशा एखाद्या सहलीसाठी जाणे मला निश्चित आवडेल. आपल्यालाही त्यामध्ये सहभागी होणे आवडेल असे मानतो. धन्यवाद.